आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी, सर्व युवा टीमने एकीचं दर्शन घडवलं. मोठ्या ताकदीनं माझ्या पाठीशी आपण उभा राहिला. आपल्यातले सगळे हेवे दावे गट तट बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी माझ्या विजयासाठी तन मन धन अर्पण करून परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या पै पाहुण्यांना, मित्रांना, सगळ्यांनाच आपण साथ घातली. यामध्ये प्रामुख्यानं ज्ञात अज्ञात तर सगळे आदरणीय आहेतच, पण माझ्यासोबत भारतांना केवळे, विलास तात्या भोसले, महावीर काका भोसले, आपले सरपंच महादेव यमगर, सतीश खिलारे, तानाजी खिलारे, पोपट काकडे, मंगेश गोंड, देवाभाऊ आपला लाडका सगळ्यांचा देवाभाऊ भोसले, दत्ता सुतार पाटील, तुकाभाऊनं आदळापट केली पण पूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभा केली. बापू भोसलेनं परिसरातल्या सगळ्यांना सांगितलं, प्रशांतनं, की आमच्या गावचा माणूस आहे, आम्ही एक झालोय, तुम्ही आम्हाला मतदान करा. सचिन सरांनी जे जे करता येईल हस्ते परहस्ते, प्रशासकीय सेवेतला माणूस, पण रात्री अपरात्री उशीर का होण्या सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या. साधू आहे, तानाजी खिलारे आहे, प्रेम आहे, तेजस आहे, सगळेच गावकरी. मी सगळ्यांची नावं अतिशय आदरानं घेतोय. एखादं नाव राहिलं तर मला माफ करा, मी अंतकरणपूर्वक मी आभारी आहे. माझ्या माय बहिणीने सुद्धा ताकदीनं मला मतदान केलं आणि या मतदानानं तुमच्या एकीच्या बळावर खवणी गाव बारकाय 650-700 मताचं गाव आहे, पण 4,500 मताची गाव आहे ती. आपल्या 3,500-4 हजाराची गाव मतदानाची गाव आहे ती, पण त्याऐवजी तुमच्या एकीमुळे मला हे आजची उमेदवारी मिळाली. आणि हे एकी बाळासाहेब भोसलेचा मी आवर्जून उल्लेख करतो. आपल्या गावामध्ये राजकीय राजकारण काही असो, टोकाचं राजकारण झालं एकमेकाच्या विरोधात, पण त्या भद्रानं सांगितलं नेतृत्वाला की आमच्या गावातल्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली, आम्ही सगळे एका मुखानं काम करतोय. रामू काका, त्यांच्यातले रामू काका असतील भोसले, रामू काकानं सगळीकडे सांगितलं, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, अंगद भोसले, सगळेच गावकरी. मी अंतकरणपूर्वक ऋणी आहे, माझा आज ऊर भरून आलंय. भावानो, मी तुम्हाला शब्द देतो, यापुढेही गावातल्या कुठल्याही चांगुलपणाच्या एखादी सामूहिक गोष्ट करायची झाली तर एकीसाठी माझा पहिला प्रयत्न माझा असेल. गावातलं राजकारण बाजूला ठेवा, गावाच्या विकासासाठी, गावाच्या हितासाठी, माझ्या माय बहिणीच्या इज्जतीसाठी, माझ्या माय बहिणीच्या सन्मानासाठी, सगळ्यांच्या सन्मानासाठी संजीव खिलारे जीवात जीव असेपर्यंत तुमची आयुष्यभर सेवा करेल हा शब्द या ठिकाणी देतो. आज खूप ताणतणावात हे सगळं घडतंय, सगळ्या गावोगावी स्वागत होत आहे, सत्कार होत आहे. आदरणीय राजन पाटलाला मी कधीच विसरू शकणार नाही, कारण 3,500 मताचा लीड असताना त्यांना एखादा त्यांच्या घरातला माणूस, विश्वासू माणूस, अशा एखाद्या व्यक्तीला उमेदवारी देता आली असते. माझे कारंडे साहेब आहेत, प्रत्येक आदरणीय राजन पाटील साहेबांनी अक्षरशः ही उमेदवारी मला बहाल केली. मला ज्या दिवशी उमेदवारी दिली त्याच दिवशी माझा विजय झालेला आहे. त्याचं देखील अंतकरणपूर्वक मी आभार मानतो. माझ्या गावगावच्या कार्यकर्त्यांनी, सहकार्याने, पोखरापूर असेल, उन्हाळे सर असतील, आपले हर्षद भैया असतील किंवा बालाजी नरोटे माझा सहकारी असेल, इकडे बापू कारंडे आहे, नितीन दळवे आहे, आपले मुरली काका आहे, ते गुंडू नाना आहे, ते सगळेच या हिवरे, चिखली, वडाची वाडी, कोनेरी सगळ्या गावातल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं, भरभरून मतं दिली. मी एवढाच आज शब्द देतो, या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त विकास कामं, लोकांच्या सेवा सुविधा, मूलभूत गरजा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या प्रश्नावर काम करीन हा शब्द देतो. आपल्या गावाच्या एकीसाठी, ऐक्यासाठी सतत मी लढत राहीन. मला सगळ्यांना तुमचं लेकरू म्हणून समजून घ्यावं अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वडीलधाऱ्यांनो, राव दे छोटू बायाचं, माता पित्याला सगळ्यांनाच माझा आणि युवा मित्रांनो सगळ्याला माझा अंतकरणपूर्वक नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खंबीर नेतृत्व आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब, आपल्या तालुक्याचे आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष, माजी आमदार आदरणीय
राजनजी पाटील साहेब, भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना चव्हाण, माजी आमदार आदरणीय यशवंत तात्या माने, आदरणीय बाळराजे पाटील साहेब, आदरणीय अजिंक्य राणा पाटील साहेब, मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सतीश अप्पा काळे आणि मोहोळ तालुक्याचे दक्षिण विभागाचे दुसरे आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय रमेशजी माने साहेब, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं मोहोळ तालुक्यामध्ये हे घवघवीत यश मिळवलेलं आहे. खरं तर असेल, पोखरापूर असेल आणि कोणेरी असेल, या सगळ्या गावातील वडाजीवाडी गावातील सगळ्या लोकांनी हातोनात प्रेम केलं आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दादांनी आजपर्यंत त्यांच्या वयाच्या एक जी वय आहे त्यापैकी त्यांनी 40 वर्ष यासाठी अखंड असं परिश्रम घेतलेलं होतं. गोरगरिबांचं त्यांनी सेवा केली होती. त्यामध्ये एक आजच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आपल्या बऱ्याच गावातील मुलांच्या स्टेटसवर दिसत आहे की जी भटके विमुक्त जाती आहेत, डोंबारी समाज, आज त्यांना फार मोठा जागा न्याय दिलेला आहे आणि त्या सगळ्याच्या आशीर्वादानं, खवणी गावातील तमाम वडीलधारी मंडळीच्या आशीर्वादानं आज दादा आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, संपूर्ण गावातील लोकांचे आभार मानतो आणि दादांना विनंती करतो की त्यांनी एक या विजयाबद्दल 2 शब्दात, विजयाबद्दल सगळ्यांच्या दादांनी 2 शब्दात आम्हाला मार्गदर्शन करा. एक मिनिट. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे दादा, मोहोळ तालुक्यामध्ये परिचित असलेले खिलारी दादा या नावाने व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीकडून जे आपल्यासाठी सेवेसाठी उभारले होते. दादाने अनेक वर्ष चळवळीतून कार्य केलेलं होतं. अनेक वर्षाचा संघर्ष तिकीट मिळाल्यापासूनच आपला विजय झालेला होता. परंतु आज या पंचायत समिती गावातील सगळ्याच गावांनी हातोनात आपल्या सगळ्या खवणी ग्रामस्थांच्या वतीनं